नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासोबत एक भाजीचा साधा सोपा प्रकार शेअर करत आहे. तो म्हणजे आलू पालक किंवा पालकची बटाटा घालून केलेली भाजी. तर त्यासाठी इथे मी एक जुडी पालक निवडून स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. सोबतच इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे अशा प्रकारे थोडे मोठ्या आकारात कट करून घेतले आहेत. तर कढई गरम करून यामध्ये 2 चमचे तेल ओतावे. तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी घालावी. मोहरी छान तडतडू द्यावी. लगेचच यामध्ये पाव चमचा जिरे घालावेत आणि जिरे देखील छान फुलू द्यावेत. नंतर यामध्ये चिमूटभर हिंग घालावा आणि लगेचच यामध्ये 2 बटाट्याचे काप करून घेतले होते ते घालावेत आणि हा बटाटा मध्यम ते मोठ्या आचेवर तेलामध्ये चांगला परतून घ्यावा. कलत्याने इथे मी व्यवस्थित हलवून घेत आहे. आता यामध्ये चिमूटभर हळद घालावी म्हणजे रंग छान येतो आणि साधारण पाव चमचा यामध्ये मीठ घालावे म्हणजे बटाटा पटकन मऊ देखील होतो. मीठ आणि हळद घातल्यानंतर कलत्याने पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यावे आणि यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर 1 मिनिटभर चांगले वाफवून घ्यावे म्हणजे बटाटा पटकन मऊ देखील होतो. नंतर यावरील झाकण काढून बटाटा पुन्हा एकदा व्यवस्थित कलत्याने हलवून घ्यावा. आता कलत्याने या बटाट्याच्या फोडी कढईमध्ये एका बाजूला करून घ्याव्यात आणि यामध्येच 1 चमचा लसूण पेस्ट घालावी. इथे मी हा लसूण खलबत्त्यामध्ये ओबडधोबड असा ठेचून घेतलेला आहे आणि तो देखील या तेलामध्ये चांगला परतून घ्यावा. आता यामध्ये आपण ज्या कढईला बटाट्याच्या फोडी सरकवून ठेवलेल्या होत्या त्या देखील या लसणासोबत चांगल्या परतून घ्याव्यात. पहा, अशा प्रकारे हा बटाटा चांगला मऊ होईपर्यंत आणि लसणाला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावे. जर आपण अगोदर लसूण घातला तर तो करपण्याची शक्यता असते. आता यामध्ये पाव चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि चवीनुसार लाल तिखट घालावे आणि तेलामध्ये हे सर्व मसाले चांगले परतून घ्यावेत. पहा, कलत्याने इथे मी व्यवस्थित हलवून घेत आहे. आता मसाले तेलामध्ये चांगले मिक्स झाले की यामध्ये चिरून घेतलेला पालक घालावा आणि कलत्याने हा पालक देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यावा. पहा, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे फोडणीमध्ये हा पालक मी चांगला मिक्स करून घेत आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालावे आणि 4 चमचे भाजलेले शेंगदाण्याचे कूट घालावे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. इथे आपण ही भाजी बनवण्यासाठी पाण्याचा अजिबात वापर करणार नाहीत. तर मीठ घातल्यानंतर भाजीला भरपूर पाणी सुटते आणि एवढ्या पाण्यातच ही भाजी छान अशी शिजते. कमी पाण्यात भाजी शिजवल्यामुळे पोषक घटक तसेच राहतात. आता कूट घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि झाकण ठेवून 2 मिनिटे मंद आचेवर चांगले शिजवून घ्यावे. 2 मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि पुन्हा एकदा हे कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे. पहा, अशा प्रकारे चमचमीत असा आलू पालक तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.